सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आजची तरुण पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे, त्यामुळे ती मैदानी खेळ विसरत चाललेली आहे। त्यांचे शारीरिक व मानसिक विकार जडतात। मोबाईल टाळा, मैदानी खेळ खेळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम लक्षात घेता पूर्व मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी नगरसेविका मीराताई हांडगे व त्यांचे चिरंजीव नाशिक पूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख सचिन हांडगे यांनी जेलरोड येथील मनपा शाळा क्रमांक 49 पंचक येथील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले। तसेच मोबाईलचा अतिवापर टाळण्याबाबत मुलांना आवाहन करण्यात आले व मैदानी खेळाचे शारीरिक व मानसिक विकासातील महत्त्व पटवून देण्यात आले। आमदार राहुल ढिकले हे सुद्धा कुस्ती खेळात व क्रीडा क्षेत्रात रुची ठेवतात, म्हणूनच त्यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन हांडगे यांनी विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले। मराठी विद्या प्रसारक अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा साहित्य यांचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील आडके, भाजपा मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे, भाजपा चिटणीस राजेश आढाव, मंडल उपाध्यक्ष रामदास गांगुर्डे, शंकर नाना बोराडे, दीपक जाधव सर, विलास मुळाने, कैलास आढाव, कृष्णा बोराडे, अमोल बोराडे, वैभव बोराडे, आदित्य बोराडे आदी जण उपस्थित होते। मान्यवरांचे स्वागत विद्यार्थिनींनी लेझेम पथकावर केले, तर कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। शाळेचे मुख्याध्यापक धनंजय सूर्यवंशी सर, शाळेच्या शिक्षिका निर्मला गायकवाड मॅडम, उज्ज्वला कोठुळे यांनी आमदार राहुल ढिकले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन मीराताई हांडगे व सचिन हांडगे यांचे आभार मानले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सर व लक्ष्मीकांत संत सर यांनी केले। आमदार माननीय सन्माननीय आमदार राहुल भाऊजी ढिकले यांचा वाढदिवस आणि आज या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या माजी नगरसेविका व सर्वांच्या लाडक्या मीराताई हांडगे ताई, त्यांचे सुपुत्र सचिन भाऊ हांडगे यांनी आमची शाळा क्रमांक 49 पंचक या शाळेला खूप सुंदर अशी भेट दिलेली आहे। बघा, बरेच जण चॉकलेट किंवा गोड वस्तू मुलांना देतात, पण ते फक्त एक दिवस काम येतं। पण आज त्यांनी आमच्या शाळेला जे क्रीडा साहित्य दिलेलं आहे ते सर्व मुलांच्या कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे। असं म्हणतात की खेलोगे कुदोगे तो बनोगे नवाब। त्या पद्धतीने जर आपला भारत देश खरंच यशस्वी बनवायचा असेल तर आजची तरुण पिढी ही सुदृढ झालीच पाहिजे। आणि मला वाटतं ही गोष्ट आपले जे सचिन भाऊ आहेत त्यांनी खूप छान ओळखली आणि आपल्या ज्या माजी नगरसेविका आहेत मीराताई हांडगे यांनी ती ओळखून आज आमच्या शाळेला जे क्रीडा साहित्य दिलं त्याचा नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना खूप खूप उपयोग होणार आहे आणि आमचे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रामध्ये नक्कीच यशस्वी होतील याची मी आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीने ग्वाही देते। आणि पुन्हा एकदा मनपा शाळा क्रमांक 49 पंचक या सर्व टीमच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानते। धन्यवाद। नाशिक विधानसभा पूर्व मतदारसंघाचे सन्माननीय आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या वाढदिवसानिमित्त आज पंचक येथील सन्माननीय नगरसेविका माननीय मीराताई हांडगे तथा सन्माननीय सचिन भाऊ हांडगे यांच्या वतीने आज आमच्या शाळा क्रमांक 49 मधील विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य, शालेयोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले। आज विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याची आवश्यकता होती आणि ती सन्माननीय हांडगेताईंनी, सन्माननीय सचिन भाऊंनी विद्यार्थ्यांची ती खेळाची गरज भागवलेली आहे। सन्माननीय राहुल भाऊ ढिकले आदरणीय आमदार यांचा वाढदिवस आज आहे। आमच्या शाळा क्रमांक 49च्या वतीने वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा। आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज जो स्तुत्य उपक्रम नगरसेविका सन्माननीय मीराताई हांडगे ताई आणि त्यांचे पुत्र सचिन भाऊ हांडगे यांनी हा जो स्तुत्य उपक्रम राबविलेला आहे आणि विद्यार्थ्यांना शालेय जे क्रीडा साहित्य दिलेलं आहे त्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते। धन्यवाद। नमस्कार, मी शाळा क्रमांक 49 चे मुख्याध्यापक। प्रथमतः आपल्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय ॲडव्होकेट श्री राहुल भाऊजी ढिकले यांचा आज वाढदिवस आहे। त्या निमित्ताने मी शाळा क्रमांक 49च्या सर्व टीमतर्फे त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतो।
त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या पंचगावाचे जे काही माजी नगरसेविका आहेत मीराताई हांडगे आणि त्यांची चिरंजीव सचिन आप्पा हांडगे यांनी एक निश्चय केला की शाळेच्या मुलांना काहीतरी द्यावं. आता शाळा ही मुलांच्या बौद्धिक विकासासाठी काम करते, त्याचबरोबर त्या मुलांचा सर्वांगीण विकास होणं हेही गरजेचं असतं. सर्वांगीण विकासामध्ये शारीरिक विकास फार महत्त्वाचा आहे. आजच्या या युगामध्ये मुलं बऱ्याच वेळेस मोबाईलमध्येच बघत असतात, त्यामुळे त्यांचा शारीरिक विकास कुठेतरी खुंटताना दिसतो. आणि त्या अनुषंगाने शाळेच्या परिसरामध्ये मोठं ग्राउंड आहे, त्या ग्राउंडचा उपयोग तसंच त्या ग्राउंडमध्ये काही साहित्य आपल्याला मिळेल या हिशोबाने आम्ही त्यांना सांगितलं. आणि आपले जे काही माजी नगरसेविका आहेत मीराताई हांडगे आणि त्यांचे चिरंजीव सचिन आप्पा हांडगे यांनी आमच्या शाळेतील मुलं आणि मुलींसाठी खेळाचे असे विविध साहित्य दिले. त्याच्यामध्ये फुटबॉल असेल, कॅरम असेल किंवा सापशिडी, बुद्धिबळ, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शारीरिक विकास कसा होईल या अनुषंगाने आमच्या ज्या काही माझी नगरसेविका आहेत त्या वेळोवेळी नेहमी आम्हाला मदत करतात. परंतु आज आमचे जे काही आमदार आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या शाळेला जी काही खेळ साहित्य दिलेलं आहे, निश्चितच त्या खेळ साहित्याचा आमच्या मुलांना चांगला वापर होईल. असंच यापुढे आम्हाला सहकार्य असू द्या. पुन्हा एकदा माननीय आमदार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जागर जनस्थान करिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक.